शहर संपादक श्री बंटी खरात, जळगाव। जळगाव शहरामध्ये भोंदूबाबांनी एका वृद्धाला शनीच्या महादशेची भीती दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जिल्हा बँक कॉलनीतील रहिवासी 67 वर्षीय गजानन विठोबा सर्जेराव हे एप्रिल 20 रोजी पहाटेच्या सुमारास नवीन बसस्थानक परिसरात बसची वाट पाहत थांबले होते। यावेळी 2 अनोळखी इस्मांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि तुमच्यावर शनीची महादशा असून तुमचे मोठे नुकसान होईल अशी भीती घातली। या भामट्यांनी शनीचा प्रभाव दूर करतो असे सांगून सर्जेराव यांचा विश्वास संपादन केला। हातचलाखीने रस्त्यावरचा खडा उचलून त्याचे रुद्राक्ष करून दाखवल्यामुळे सर्जेराव यांचा त्यांच्यावर विश्वास बसला। त्यानंतर पुढील पूजा करण्याच्या बहाण्याने या भामट्यांनी वृद्धाकडील 4.5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि 900 रुपये रोख हस्तगत केली। पैसे आणि दागिने घेतल्यावर त्यांनी सर्जेराव यांना बसस्थानकातील बंद पोलीस चौकीजवळ नेले आणि मागे न वळता पुढे चालत जाण्यास सांगितले। काही अंतरावर गेल्यानंतर सर्जेराव यांनी मागे वळून पाहिले असता दोन्ही भामटे पसार झाले होते। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गजानन सर्जेराव यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे। अशा प्रकारे कुणीही भीती दाखवून पैसे किंवा दागिने मागत असल्यास नागरिकांनी भोंदूबाबांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे।